नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाड्या टेक मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की CSC ID रजिस्ट्रेशन कशारीत्या करायचे, CSC ID रजिस्ट्रेशन करायला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याचं संपूर्ण माहिती आणि लाईव्ह जिओ टॅगिंग आणि लाईव्ह व्हेरिफिकेशन व्हिडिओ कशारीत्या बनवायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रॅक्टिकलरित्या पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला मग कुठलाही उशीर न करता सुरू करूया। तर मित्रांनो, आपण गेल्या पार्टमध्ये TEC सर्टिफिकेट कशारीत्या काढायचं याची संपूर्ण माहिती पाहिली असेल। तुम्ही अजून पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता। आणि या व्हिडिओमध्ये आपण आता CSC IDला अप्लाय करणार आहोत, म्हणजेच अर्ज करणार आहोत। तर याच्यामध्ये मी संपूर्ण लाईव्ह प्रोसेस दाखवत आहे। कुठलाही उशीर न करता आपण सुरू करूया। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला इथं मिळत राहतील। तर चला मग सुरू करूया। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला cscregister.csccloud.in या वेबसाईटवर यायचं आहे। याच्यावर आल्यावर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथं गेट स्टार्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, की तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता। गेट स्टार्ट या बटनावर क्लिक केल्यावर इथं तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत रजिस्ट्रेशनसाठी ते दाखवले जाणार आहेत। त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, त्याची दोन्ही साईड हवी आहे मित्रांनो। आधार कार्डची फ्रंट अँड बॅक साईड आणि पॅन कार्डची फ्रंट साईड, ठीक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर अजून काही डॉक्युमेंट आहेत, जसे की वोटर ID कार्ड हे सुद्धा लागेल मित्रांनो। त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड तर अगोदर सांगितलेलं। त्यानंतर तुमची एक फोटो लागेल पासपोर्ट साईज। त्याच्यानंतर तुम्हाला एलियन पासपोर्ट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट असेल तर चालेल, नाही नसेल तरी काही कंपल्सरी नाही मित्रांनो रजिस्ट्रेशनसाठी। त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन डॉक्युमेंट, म्हणजे ते तुमचं उच्चतम शिक्षण जे झालेलं आहे, डिप्लोमा असेल, डिग्री असेल, 10वी असेल, 12वी असेल, जे पण असेल, जे जास्तीचं आहे ते तुम्हाला लागेल। त्यानंतर TEC सर्टिफिकेट, जे की आपण पार्ट 1मध्ये पाहिलं जाऊ की कशारीत्या काढायचं। तुम्ही जर नाही पाहिलं असेल अजून व्हिडिओ तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा लिंक देईल, तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता की TEC सर्टिफिकेट कशारीत्या काढतात, कारण तो आपला पार्ट 1 होता। आता हा पार्ट 2 आहे, ज्याच्यामध्ये आपण CSC रजिस्ट्रेशन। त्यानंतर बँक बेसिक हे सुद्धा असेल तर चालेल, नाहीतर नाही। आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला चेकमार्क करायचा आणि गेट स्टार्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आल्यावर आता इथं तुम्हाला डेली रजिस्ट्रेशन हे पेज दिसेल। इथे तुम्हाला 6 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे। आता मी वन बाय वन स्टेप तुम्हाला सांगत आहे। इथे इंडिव्हिज्युअल असेल, इथे इंडिव्हिज्युअलच राहू द्या। त्यानंतर आता तुम्हाला इथं TC सर्टिफिकेट नंबर टाकायचा आणि BC सर्टिफिकेट नंबर। BC नसेल तरी चालेल, पण TC सर्टिफिकेट तुम्हाला ऑलरेडी कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर TC सर्टिफिकेटवर TC रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो तुम्हाला इथे TC सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। जिथे जिथे रेड डॅश आहे मित्रांनो, तिथं तुम्हाला माहिती भरणं कंपल्सरी आहे। TC सर्टिफिकेट नंबर आहे, TCच्या सर्टिफिकेटवर रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो तुम्ही टाकायचा आहे, ठीक आहे मित्रांनो। ही माहिती टाकून घ्यायची आहे आणि टाकून घेतल्यावर तुम्हाला व्हॅलिडेट त्या बटनावर क्लिक करायचा। आता इथं TC नंबर टाकू आहे आपण, हे बघा असं TC सर्टिफिकेट असेल तुमचं। इथं TC सर्टिफिकेट तुम्हाला कॉपी करायचा, रेफरन्स नंबर जे पण असेल तो तुम्हाला इथं पेस्ट करायचा आणि व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या बटनावर क्लिक केलं, इथं TC नंबर व्हेरीफाईड असेल। त्यानंतर तिथे खाली माहिती येईल तुमची, जसे की फुल नेम, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर टाकून नसेल तर टाकून घ्यायचा, ऑलरेडी येईल। त्यानंतर तुम्हाला इथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिला होता, ते टाकायचा। OTP येईल, ते तुम्हाला OTP व्हॅलिडेट करून घ्यायचं, म्हणजेच मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा। अशा रीत्या तुम्ही मोबाईल नंबर आता तुम्हाला इथं ॲडिशनल पर्सनल डिटेल्स द्यायचे, जसे की तुमचा आधार नंबर टाकून व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं तुमच्या आधार कार्डवर जे वडिलाचं नाव आहे तेच टाकायचं आहे मित्रांनो। इथं हजबंड नेम असेल तर हजबंड नेम टाका आधार कार्डवर, आणि जर तुमचा वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं। इथं आईचं नाव टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस सांगायचं, तुमची विवाहित आहात की अविवाहित ते निवडायचं। त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडायची, जनरलमध्ये येता की रिझर्वमध्ये येता, ओपनमध्ये येता की कॅटेगरी कोणते ते निवडायचं आहे। त्यानंतर तुम्ही अपंग आहात का, दिव्यांग आहात का ते तुम्हाला इथं निवडायचं आहे पर्सनल डिसेबिलिटीमध्ये, आणि कोणत्या प्रकारचा की तुम्हाला इथं निवडायचं आहे, ठीक आहे मित्रांनो। येत नसाल तर तुम्हाला इथं सोडून टाकायचं, याला काही छेडछाड करायची नाही आहे, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतर रुरल टाईप आणि अर्बन टाईप, म्हणजे शहरी भागासाठी आहे का ग्रामीण भागासाठी तुम्हाला निवडायचं आहे, ठीक आहे मित्रांनो। रुरल म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहर। त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे मित्रांनो, जो पण तुमचा राज्य असेल की तुम्ही इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जो तुमचा जिल्हा असेल ते तुम्ही जिल्हा निवडू शकता, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला तुमची असेंब्ली निवडायची आहे, म्हणजेच विधानसभा जी तुमची येत आहे ते विधानसभा तुम्ही निवडायचं आहे। तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या मतदान कार्डवरती विधानसभा लिहिलेले असते, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे, जे पण येईल, ठीक आहे मित्रांनो। ते ऑटोमॅटिकली येईल तुम्ही तुमचा जिल्हा निवडल्यावर। आता त्यानंतर
हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथे दाखवतो मी. अशा प्रकारे इथे तुम्हाला तुमचा असेंब्ली दाखवले, असेंब्ली कॉन्स्टिट्यूट लिहिलेला असेल, त्याच्यावर तुम्हाला लिहिलेलं असेल जे पण तुमचा विधानसभा, ज्यालाच आपण असेंब्ली कॉन्स्टिट्यूट म्हणतो ते असेल. हे तुम्हाला पाहून घ्यायचं व्यवस्थित तुमच्या मतदान कार्डवर आणि ते तुम्हाला इथं निवडायचं. ठीक आहे मित्र. त्यानंतर तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा, जो तुमचा तालुका आहे तो निवडून घ्यायचा. त्यानंतर वार्ड क्रमांक आणि तुमचा ब्लॉक नंबर तुम्हाला निवडायचा आहे आणि रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे जो पण तुमचा असेल. वार्ड क्रमांक आणि ब्लॉक ते माहीत नसेल तर तुम्ही मतदान यादीत पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, रूरल म्हणजे ग्रामीण आणि शहरी म्हणजे अर्बन. रूरलमध्ये जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात निवडता तेव्हा तुम्हाला गावचं नाव विचारलं जाते, तुम्हाला गावचं नाव टाकायचं आणि ग्रामपंचायत विचारली जाते, ग्रामपंचायतचं नावसुद्धा टाकायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. शहरी भागात वॉर्ड क्रमांक विचारला जातो, पण ग्रामीण भागात वॉर्ड क्रमांक विचारला जात नाही. अशा रीत्या तुम्ही माहिती भरून घ्यायची. आता मी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भाग तुम्हाला समजून सांगेन. आता इथं किसोप डिटेल्स टाकायचे, म्हणजे तुमच्या दुकानाचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. ऑलरेडी जर तुम्ही कोणतं सर्व्हिस सेंटर चालवत असाल तर तुम्ही तुमच्या दुकानचं नाव डायरेक्टली टाकू शकता, नाहीतर नवीन नाव टाकू शकता. त्यानंतर तुमचा ओनरशिप कसा आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. रेंटेड आहे, ओन आहे, ती तुम्ही इथं निवडायचं. त्यानंतर आता तुमचं लोकेशन टाईप कसं आहे, रूरल आहे का अर्बन आहे, कोणा ग्रामीण आहे का शहरी भाग आहे, तुमची दुकान ज्या ठिकाणी आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आणि त्याचा पूर्ण पत्ता जसं आपण वर टाकलो होतो त्याच प्रकारे तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. तुमचा पहिले काय निवडायचं आहे, राज्य निवडायचं आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा. आता इथे काही एरर येत आहे, जसे की डिस्ट्रिक्ट ॲट किस्को डिस्ट्रिक्ट शुड बी सेम, म्हणजे जो मी निवडलेला जिल्हा आहे, माझा जिल्हा आणि मी जिथं दुकान टाकणार आहे ते सेम असायला हवं असं हे सांगत आहे. आता मी करेक्शन करून घेतलेलं आहे आणि आता बघा इथं पुन्हा कॉन्स्टिट्यूट टाकलेला आहे आणि सब डिस्ट्रिक्टमध्ये तालुका टाकलेला आहे, गावाचं नाव टाकलेलं आहे, ग्रामपंचायत टाकायचं आहे आणि आता तुमची दुकान कुठं आहे त्याचा ॲड्रेस टाकायचा आणि पिनकोड टाकायचा. हे माहिती बरोबर नक्की तुम्हाला कॅप्चर कोड फिलअप करायचा आणि या चेकबॉक्सला फिट करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. ही संपूर्ण माहिती अशारित्या भरून द्यायची. आता ऑथेंटिकेशन डिटेल द्यायचे आहे तुम्हाला. इथे ईमेल टाकायचा आहे, जो तुम्ही TCA रजिस्ट्रेशन केला होता त्याच ईमेल ID इथं टाकायचे आहे. OTP सेंड करायचे, OTPला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. व्हॅलिडेट झालं आता इथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा नंतर तुमचा जो पॅन कार्ड आहे ना तो पॅन कार्ड नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचं. व्हॅलिडेट झाल्यावर तुमच्या पॅन कोडवरचं नाव येईल आणि इथं पॅन मॅच पर्सेंटेज 100% येईल. 100% यायलाच पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला चेक मार्क करायचं आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. आता इथं बँकिंग डिटेल्समध्ये तुम्हाला एक बँक अकाउंटचा IFSC कोड टाकायचा आहे, जो तुम्हाला आता पुढे इथून ह्या CSCसाठी तुम्ही वापरणार आहात त्या बँकचा तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे, व्हॅलिडेट करायचं आहे. त्यानंतर तुमचं अकाउंट सेविंग आहे का करंट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. सेविंग असेल तर सेविंग, करंट असेल तर करंट. त्यानंतर तुम्हाला बँकेचं नाव निवडायचं आहे, जे पण तुमची बँक असेल ती तुम्ही इथे निवडू शकता. इथं संपूर्ण बँकेचे डिटेल्स आहे. नंतर तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट करायचा. ठीक आहे मित्रांनो. ही माहिती भरल्यावर व्हॅलिडेट झाल्यावर तुम्हाला काय करायचं, नॉमिनी नोट्स. आता इथं काही एरर येत आहे, प्लीज डू पेनी ड्रॉप. ठीक आहे. अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी ते पेनी ड्रॉप करून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा जर आला असेल, शक्यतो येत नाही, काही केसेसमध्ये येते, तर तुम्ही करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथं नॉमिनी नेम टाकायचा, म्हणजे तुम्ही तुमच्या नॉमिनी कोणाला सिलेक्ट करू इच्छिता, जसे की आई वडील जे कोणी असतील ते, आणि त्यांचा डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायचा आहे. आई वडील असतील किंवा भाऊ असतील ते, आणि तुमचं आणि त्यांचं नातेसंबंधित तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. नॉमिनीचं तुम्हाला माहीत असेल. आता मी इथं टाकून घेतो, जसे चाइल्ड असेल, पॅरेंट असेल किंवा बहीण भाऊ असतील, कोणी पण असेल किंवा ऑदर, ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं, जे पण असेल तुमचं निवडून घ्यायचं आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. एकदा बँकिंग डिटेल्स झाले आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. आता बघा इथे मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला EPIC नंबर मागलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं अपलोडसुद्धा करायचे असते. सगळे हे तुम्हाला JPGमध्ये कन्वर्ट करून द्यायचे आणि चांगल्या क्लॅरिटीमध्ये एकाच पेजवर करून द्यायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला EPIC नंबर मागेल, EPIC नंबर टाकायचा. आधार कार्ड तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं आणि अपलोड करायचा, पासवर्ड रिमूव्ह करून. त्यानंतर पॅन कार्डसुद्धा अपलोड करायचा आहे, फोटो अपलोड करायचा आहे, बँकेचा पासबुक अपलोड करायचा आहे, वोटर ID कार्ड अपलोड करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. एवढी माहिती तुम्ही अपलोड केला. तुमचा हायर एज्युकेशन निवडायचा आहे. हायर एज्युकेशन निवडल्यावर तुम्हाला TC सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. हे सगळं झालं. त्यानंतर BCचा ऑप्शन आहे,
ते सोडून टाकायचं आहे. इंडियन पासपोर्टसुद्धा ऑप्शन आहे. आता मी तुम्हाला एक अपलोड करून दाखवतो. इथे मी आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. ई आधार कार्ड डाउनलोड करायचा मित्रांनो. अशा रीती तुमचा जो डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली मेसेज यायला पाहिजे. अशा रीते सर्व अपलोड करून घ्यायचं आणि इथे तुम्ही रिव्ह्यू करून पाहू शकता आणि चुकीचं काय अपलोड झालं तर डिलीटसुद्धा करू शकता. ठीक आहे मित्रांनो, रिव्ह्यू करून तुम्ही पाहूसुद्धा शकता जे पण तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केला. अशा रीत्या तुम्हाला ई आधार कार्ड डाउनलोड करायचा आणि तोच अपलोड करायचा. ठीक आहे मित्रांनो, जेवढी पण मी डॉक्युमेंट आणि प्रोसेस सांगत आहे त्या पद्धतीनं फॉलो करा, म्हणजे तुमचा 48 तासात तुमची ID अप्रूव्हल होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, तर आता हे पूर्ण मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. तुम्ही सध्या अशा रीत्या अपलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता इथं पॅन कार्डसुद्धा मला अपलोड करायचा ऑप्शन आलेला आहे. मी पॅन कार्डसुद्धा अपलोड करून घेतो. ठीक आहे मित्रांनो, आता पॅन कार्डला फ्रंट अँड बॅक नसतो, त्यामुळे फक्त फ्रंट साईड तुम्ही अपलोड करू शकता. हे सुद्धा ई भेटते मित्रांनो. ई काढला तर खूप चांगला आहे, नसेल तर तुमच्या कॅमेऱ्यानं फोटो घ्या, पण क्लिअर घ्या आणि त्याला अपलोड करा. ठीक आहे मित्रांनो, व्यवस्थित तिथे अपलोड करून द्या. आता तुम्हाला बँकेचे डिटेल म्हणजे बँक पासबुकचा जो पहिला पेज असतो त्याच्यावर आपली फोटो आणि बँक मॅनेजरचा सही शिक्का असतो, तो तुम्हाला अपलोड करायचा आहे इथं. आता मी ते ब्राउज करतो आणि माझा बँक पासबुक बी मी अपलोड करून देतो. शक्यतो मित्रांनो सर्व प्रोसेस कम्प्युटरनं करा, सोपी जाते तुम्हाला. आणि कम्प्युटर असणं तुम्हाला गरजेचंच आहे अगर CSC काढत असाल. त्यानंतर इथे तुम्हाला वोटर ID कार्ड अपलोड करायचे आहे मित्रांनो. वोटर ID कार्ड सुद्धा भेटतो, तो सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर लिंक आहे, डाउनलोड करून तुम्ही अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला हायेस्ट एज्युकेशन, तुमचं जे जास्तीत जास्त उच्चतम शिक्षण झालेलं आहे त्याची मार्कशीट किंवा TC तुम्ही इथं अपलोड करू शकता. ठीक आहे, पहिले तुम्हाला ते निवडायचं मित्रांनो तुमचं झालेलं काय, जसं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा यापैकी तुमचं काय झालेलं आहे ते तुम्ही इथे निवडायचं आहे. आणि निवडून मग तुम्हाला काय करायचं आहे, इथं तो सर्टिफिकेट अपलोड करायचा. मग तो मार्कशीटसुद्धा असू शकतो, TCसुद्धा असू शकतो, ते तुमच्या मनावर आहे. मी अपलोड त्यानंतर आता TC सर्टिफिकेट. ठीक आहे मित्रांनो, TC सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड करून घेऊन इथे तुम्हाला तो अपलोड करायचा. त्यानंतर आता BCचं आहे, इंडियन पासपोर्ट आहे आणि पोलीस व्हेरिफिकेशन आहे. तिन्ही ऑप्शनल आहेत मित्रांनो, नसलं तरी चालते, असं काही कंपल्सरी नाही, पण तुम्हाला हे असतील तर टाका, नसेल तर सोडून टाका. ठीक आहे मित्रांनो, हे माहिती आता तुम्ही तुमच्यावर सोडतो. तुम्ही जर नंतर काढलात तर नंतरसुद्धा तुम्ही या प्रोफाईलवर येऊन अपडेट करू शकता. आता तुम्हाला एपिक नंबर टाकून घ्यायचा मित्रांनो. एपिक नंबर टाकल्यावर आता तुम्हाला सगळे खाली फोटो ते प्रिव्ह्यू करून घ्यायचे एकदा सर्व डॉक्युमेंट. आणि जर काही चुकीचा डॉक्युमेंट अपलोड झाला असेल तर त्याला रिमूव्ह करायचा आणि पुन्हा अपलोड करायचा. ठीक आहे मित्रांनो, हे सर्व झाल्यावर आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि सगळे डॉक्युमेंट कन्फर्मेशन झाल्यावर तुम्हाला एक खाली चेकबॉक्स दिसेल, ते चेकबॉक्स तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे मित्रांनो, आता हे सगळे मी डॉक्युमेंट पाहून घेतलेले आहे, व्हेरीफाय झालेले आहेत, म्हणजे सगळे व्यवस्थित आहे. मी इथे एपिक नंबर टाकून चेकबॉक्सवर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो आणि तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, आता बघा इथं मला नेक्स्ट यावेळेला कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड. ठीक आहे मित्रांनो, आणि मला रेफरन्स नंबर भेटलेला आहे. आता मी जे काही इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती संपूर्ण माहिती मला एका पेजवर येईल, पाहून घ्यायची आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यावर आता बघा आपल्याला एक काम करायचं आहे, CSC ॲप डाउनलोड करायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्या मोबाईलमध्ये करण्यासाठी आपल्याला मेलवर एक ईमेल येतो, जो आपण मेल ID टाकू होतो ना त्याच्यावर मेल येतो, त्याच्यामध्ये आपल्याला लॉगिन ID आणि पासवर्डसुद्धा दिलेला असते. ठीक आहे, ॲप्लिकेशन नंबर. ठीक आहे, आता तिथंच तुम्हाला QR कोडसुद्धा दिसेल आणि लिंकसुद्धा दिसेल ॲप डाउनलोड करायची, किंवा तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोरवर जाऊनसुद्धा ते करू शकता. ठीक आहे मित्र, तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवर मेल आला असेल, तो मेल तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबरसुद्धा दिसेल आणि 6 डिजिटचा एक तुम्हाला काय पासकोडसुद्धा दिसेल, म्हणजे जो तुम्हाला लॉग इन करण्यासाठी मदत करेल. तुम्ही या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली प्ले स्टोरवर जाल, तिथून तुम्हाला ॲप डाउनलोड करून घ्यायचा. हा ॲप असेल CSC ॲप, हा तुम्हाला काय करायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आणि इन्स्टॉल करायचा आहे तुमच्या मोबाईल. इन्स्टॉल केल्यावर आता तुम्हाला काय करायचं आहे, लाईव्ह व्हेरिफिकेशन करायचं असतं मित्रांनो. ठीक आहे, आता लाईव्ह व्हेरिफिकेशन करताना मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या लक्षात या. तुम्हाला एका कागदावर काही इन्फॉर्मेशन प्रिंट करून घ्या किंवा मोठ्या अक्षरात ठळक अक्षरात लिहून घ्या. सर्वात अगोदर ॲपला जे काही परमिशन मागते ते देऊन टाका आणि साईनअप या बटनावर तुम्ही क्लिक करायचं. साईनअप या बटनावर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचा आणि जो तुम्हाला ईमेलमध्ये
ॲप्लिकेशन रेफरन्स कोड आणि सिक्युरिटी कोड दिलेला आहे, तो तुम्ही लिहून ठेवा किंवा कॉपी करा आणि इथं प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर मागेल, सिक्युरिटी कोड मागेल, ते दोन्ही तुम्ही इथं टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आणि प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ असं क्लिक करायचं. ठीक आहे मित्रांनो. प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ क्लिक केल्यावर तुम्हाला एका कागदावर मी आता पुढे दाखवतो तुम्हाला काय माहिती लिहायची आणि तुम्हाला काय सांगायचं आहे इथे तुम्हाला सांगितलं जातं. बघा इथे तुम्हाला काय सांगा, मेक शुअर टू द कॅप्चर व्हिडिओ जिओ टॅग, म्हणजे जिथं तुमची दुकान आहे तिथं जाऊन तुम्हाला हे संपूर्ण हे करायचं आणि ते तुम्हाला एका कागदावर काय करायचं, तुमचा रेफरन्स नंबर येऊन घ्यायचा आणि पॅन कार्ड लिहून घ्यायचं. जसं मी आता इथं प्रिंट करून ठेवलं अशा रीत्या तुम्ही सुद्धा एका कागदावर व्यवस्थितरित्या प्रिंट करून घ्या, म्हणजे ते चांगलं असेल. ठीक आहे मित्र, हे करून घ्यायचं आणि हे व्हिडिओ तुम्हाला जे रेकॉर्ड करायचं, जे ज्या दुकानात असतात त्या दुकानात जाऊन किंवा जिथे दुकान उघडणार तिथं बसून ते व्यवस्थितरित्या लाईटमध्ये हे कॅप्चर करा आणि शक्यतो तिथे तुमचं लॅपटॉप किंवा प्रिंटर जे पण असेल ते साहित्य दिसायला हवं. ठीक आहे मित्रांनो, याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, दिसत नसेल आता तुमच्याजवळ नसेल वेगळं भाग आहे, पण कमीत कमी लॅपटॉप तर दिसू द्या. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आता तुम्हाला व्यवस्थितरित्या हे पॅन कार्ड नंबर आणि ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर हे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओ जेव्हा ऑन करता त्यावेळेस तुम्हाला मोठ्या अक्षरात माय नेम इज म्हणून तुमचं नाव आणि माय डेट ऑफ बर्थ इज म्हणून तुमचा डेट ऑफ बर्थ सांगायचा मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करताना तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा जन्मतारीख व्यवस्थित मोठ्या आवाजात म्हणायचा आहे, जेणेकरून की तो रेकॉर्ड व्हायला पाहिजे. असं कॅप्चर करून तुम्ही इथं तुमच्यासमोर व्यवस्थित लाईटमध्ये आहात का नाही व्यवस्थित पाहून घ्या. अशा प्रकारे तुमचा मोबाईल ठेवा आणि तुमच्या हातात तुमच्या छातीजवळ अशा प्रकारे तुम्ही तो जो पेपर आहे तो धरा आणि स्टार्ट रेकॉर्डिंग करून तुम्ही तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ दोन्ही म्हणायचं आहे. कशा प्रकारे म्हणायचं आहे, तर माझं नाव हे आहे आणि माझं डेट ऑफ बर्थ हे आहे. ठीक आहे मित्रांनो, असं तुम्ही सांगायचं आणि इथं व्हिडिओ ही सबमिट करून घ्यायचा. एकदा व्हिडिओ सबमिट करण्याच्या अगोदर एकदा व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही प्ले करून ऐकून घ्या, इतर कोणता आवाज येत आहे का, डिस्टर्बन्स होत आहे का किंवा व्यवस्थितरित्या तुमचा रेकॉर्ड झालेला आहे का पहा. नाही झाला तर रिटेक करून तुम्ही पुन्हा रेकॉर्डसुद्धा करू शकता आणि सगळं जर व्यवस्थित असेल तर प्रोसीड टू रिव्ह्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा. ठीक आहे मित्रांनो. आता मी पुन्हा समजा असं रिटेक केलात आणि आता हे तुम्हाला पुन्हा सेम प्रोसेस असेल, पुन्हा तुम्हाला एक 10 सेकंडचा टाईम असेल त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून तुम्हाला प्रोसीड टू रिव्ह्यू करायचं. ही एवढी सोपी होती मित्रांनो तुम्हाला कॅप्चर करायची, जिओ टॅगिंग करायची. तुमचा लोकेशन ऑटोमॅटिकली कॅप्चर होईल, जिथे तुमचं दुकान असेल ते ऑटोमॅटिकली घेईल. हे झाल्यावर आता तुम्हाला इथे खाली एक चेकबॉक्स दिसेल, तर चेकबॉक्स टिक करायचा आणि तुमचा व्हिडिओ सबमिट म्हणून करून टाकायचा. आता बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. कीप चेकिंग युअर रजिस्टर्ड ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर फॉर CSC आय डी अँड टेम्पररी पासवर्ड. आता हे सांगितलेलं आहे की तुम्हाला आता जेव्हा तुमचा ॲप्लिकेशन रिव्ह्यू होईल आणि अप्रूव्ह होऊन जाईल, तुमच्या ईमेलवर CSC आय डी आणि पासवर्ड दोन्ही येऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशन बघायचं असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवर येऊ शकता, csc.register.cloud या वेबसाईटवर येऊन तुम्ही इथं पाहू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो कशारित्या तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा चेक करायचं. इथं आल्यावर तुम्हाला इथं ॲप्लायमध्ये चेक स्टेटस नावाचा बटन दिसत आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर जो तुमच्या ईमेलवर आहे तो टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे, कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे, जो पण तुमचा कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड फिलअप करून घ्यायचा आणि खाली एक चेकबॉक्स दिसेल, त्याला चेकबॉक्सवरून सबमिट केल्यावर इथे बघा तुम्हाला इथं प्लीज ट्राय अगेन लेटर आले, म्हणजे अजून तुमची ID अप्रूव्ह झाली नाही, कारण मी लगेचच्या लगेच चेक केलं. पण जेव्हा इथं प्लीज चेक युअर ईमेल द डिटेल्स हॅज बीन सेंट असं येईल, तर समजून घ्यायचे की तुमची ID अप्रूव्ह झालेली आहे आणि तुमच्या ईमेलवर CSC ID आणि रेफरन्स नंबर दोन्ही तुम्हाला वाट लावले गेले. अशा प्रकारे तुमचं CSC ID आणि तुमचा पासवर्ड येईल. ठीक आहे. हे वन टाईम पासवर्ड असतो, तुम्हाला CSC ID वर लॉग इन करायचा आणि तुमचा पासवर्ड बदलून घ्यायचा. आता CSC IDचा पासवर्ड कसं बदलायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मेल येऊन जाईल ज्यामध्ये तुमचा CSC रजिस्ट्रेशनचा एक्नॉलेजमेंट असेल. ठीक आहे मित्रांनो. इथं बघा, यू हॅव सक्सेसफुली कम्प्लीटेड युअर BLE रजिस्ट्रेशन प्रोसेस इन द CSC नेटवर्क. युअर डिजिटल सेवा अकाउंट विल बी क्रिएटेड शॉर्टली. डिटेल्स इन सेम. आता हे मित्रांनो 48 तासात होऊन जाईल. आता इथं 1 hour अगो दाखवत आहे
आणि जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा अशा प्रकारे तुमचा जो CSC ID येऊन जाईल. काही जणाला वन टाईम पासवर्ड येतो, काही जणाला येत नाही. ठीक आहे मित्रांनो, तर काही काळजी करायची नाही. आणि काही वेळेस हा तुमचा ईमेल जंक फोल्डरमध्ये, स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा जातो, तिथून सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचा. आता मित्रांनो, फक्त CSC ID आली आणि पासवर्ड आला नाही, तर मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. आणि पासवर्ड वन टाईम पासवर्ड आला तरी चेंज कसे करायचे, दोन्ही गोष्टी मी तुम्हाला आता दाखवतो पुढे. तर यासाठी आपण आता काय करायचं, सर्वात अगोदर cscregister.csccloud.in ह्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही चेंज करू शकता, किंवा इथे तुम्हाला digitalseva.csc.gov.in याच्यावर यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. तुम्ही तिथून मेन प्रोफाईलमधून सुद्धा करू शकता आणि इथून सुद्धा करू शकता. आता इथे तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे आणि जो वन टाईम पासवर्ड आलेला आहे तो टाकायचा, किंवा तुमचा ईमेल ID रजिस्टर्ड ते सुद्धा तुम्ही टाकून साइन इन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, समजा तुम्हाला वन टाईम पासवर्ड आलेला असेल आणि जर नाही आला असेल तर फक्त तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड करायचा आहे. फॉरगॉट पासवर्ड केला की मग तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि CSC ID दोन्ही मागील ती तुम्हाला टाकायचं आहे आणि कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे आणि सेंड ईमेल या बटनावर क्लिक करायचं. मग तुमच्या ईमेलवर एक फॉरगॉट पासवर्ड म्हणजे तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी एक लिंक येईल, ते तुम्ही तिथं जाऊन त्या लिंकवर क्लिक करून नवीन पासवर्ड तयार करू शकता. जसे की इथं सांगितलेलं आहे की ॲन ईमेल विथ इन्स्ट्रक्शन क्रिएटिंग अ न्यू पासवर्ड हॅज बीन सेंड टू युअर ईमेल. ठीक आहे, मग अशा प्रकारे तुमचा ईमेल येईल. ह्याच्यावर तुम्ही जायचं आहे आणि इथं क्लिक हिअर टू क्रिएट अ पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे मित्र, याच्यावर क्लिक केल्यावर किंवा खालच्या लिंकवर जर क्लिक केला तर तुम्हाला नवीन पासवर्ड तुम्ही तयार करू शकता. अशारित्या तुम्ही घर बसल्या CSC IDला अर्ज करू शकता. आणि जर तुम्हाला ही कंप्लीट प्रोसेस आमच्याकडून हवी असेल आणि सगळं करून द्यावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्याजवळ टाईम नसेल करण्यासाठी, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या ईमेल ॲड्रेससोबत संपर्क साधू शकता आणि आम्ही तुमच्यासाठी सर्व प्रोसेस करून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जे CSC ID काढण्याबाबत इच्छुक आहे. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि CSC संबंधित इतर सेवांची माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहतील. तर मग पुन्हा एकदा भेटूया. जय हिंद, जय भारत, राम राम मंडळी.